नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। नुकताच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोग येतो आणि या आयोगाची एक अपडेट आहे। ते अपडेट आकृती बंदासंदर्भात आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जे काही ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे त्याची भरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल। बघा, जास्त वेळ न घेता आपण ते बघूयात। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला अभ्यासामध्ये योग्य डायरेक्शन मिळावा, योग्य दिशा मिळावी, आपला अभ्यास चांगला व्हावा याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व सरळ सेवा महानगरपालिका भरती 2025 या नावाने एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। 999 रुपये फी विद्यार्थ्यांच्या हिताखातर ठेवलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, बॅच ही 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे। PDF नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील। यामध्ये मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हा एक सर्व परीक्षेचा कॉमन सिलेबस या ठिकाणी डिझाइन करून दिलेला आहे। नक्कीच आपल्याला या ठिकाणी या बॅचचा उपयोग होईल। आपण ही बॅच घेण्यासाठी 9226018181 या नंबरवरती कॉल करून बॅचबद्दल संपूर्ण माहिती आपण घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत ग्राहक संरक्षण विभाग याचा जो काही आकृतीबंध आहे यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो GR आहे हा GR या ठिकाणी 11 सप्टेंबर 2025 आहे। मात्र आपल्याला तो थोडा लेट भेटला, काही अडचण नाही, परंतु यावरून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात त्या आपण बघूया। यामध्ये दिलेलं आहे की राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई राज्य आयोगाचे नागपूर व औरंगाबाद खंडपीठ। आता याच्यामध्ये नागपूर व छत्रपती संभाजीनगर जे काही त्यांचं परिक्रमा खंडपीठ आहे आणि अधीनस्थ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासाठी निर्माण करण्यात आलेली 508 अस्थायी पदांना 1/9/2025 ते 28/2/2026 या कालावधीकरता मुदतवाढ देण्यात येत आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो आकृतीबंध जो मधील हा एक भाग आहे, कोणता आहे? अस्थायी पदांचा आहे। परंतु आपल्याला जो काही पूर्ण आकृतीबंध आहे तो आपल्या हाती अजून आलेला नाही, परंतु त्या आकृतीबंधामधील हा जो एक कंटेंट अस्थायी पदांना जी काही मुदतवाढ देण्यात येते तो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक लक्षात येते की या विभागाचा जो काही ग्राहक संरक्षण आयोग जो आहे त्या आयोगाचा आकृतीबंध या ठिकाणी निश्चित करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बरं का। आता यावरून आपल्याला एक अंदाज येतोय की त्यांनी या अस्थायी पदांना मुदतवाढ दिल्यानंतर या ठिकाणी त्याच पदांची ही अस्थायी पद जी असतात ते रेग्युलर जे काही अधिकारी असतात त्यांना एक सहाय्य म्हणून या ठिकाणी त्या विभागामध्ये काम करत असतात। कोणती पद आहेत यावरून आपल्याला पुढील येणाऱ्या काळामध्ये त्या पदांची जाहिरात येऊ शकते हा पण अंदाज येऊ शकतो। बघा यामध्ये काय म्हटलं आहे, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला राज्य स्तरावरती जे काही राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे, मग त्याची खंडपीठ आहे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर। आता सध्या ह्याच्यामध्ये औरंगाबाद दिलेला आहे, पण आपण नव्याने छत्रपती संभाजीनगर हे जे काही खंडपीठ आहे आणि या विभागाच्या खंडपीठाच्या अंतर जे काही जिल्हे येतात त्या जिल्हा स्तरावरती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग या कार्यालयाअंतर्गत वेळोवेळी आवश्यकतेनुसार कर्मचारी वृंदांची 508 अस्थायी पदे निर्माण करण्यात आली होती। या पदांच्या आकृतीबंधास संदर्भ क्रमांक 1-2 च्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे। सदर पदामध्ये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग जो आहे त्यामध्ये त्यांनी नियमित 408 पदे, बघा आता ही नियमित आहेत बघा कोणती 408 पदे, तसेच बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या 100 मनुष्यबळांच्या सेवा अशा एकूण 508 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता दुसरा मुद्दा त्यांनी काय सांगितलं की उपरोक्त जी काय वित्त विभागाची मान्यता वगैरे ही सगळी या ठिकाणी मिळालेली आहे। आता त्यामध्ये उपरोक्त विभागाला दिलेल्या अधिकारांचा वापर करून राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग जो आहे त्यांच्या अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवरील 508 पदांना शासन निर्णयासोबत जोडलेली परिशिष्ट, मग आपल्याला ह्या परिशिष्ट अ मध्ये कोणती पदे आहेत आपण ते बघूया बरं का। ती पदे आणि त्यानंतर 508 पदांपैकी कोणतेही पद 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावे, त्यामुळे ही मान्यता या ठिकाणी देण्यात येते। बघा, प्रस्तावित पदे ही सुधारित आकृतीबंधातील मंजूर असून त्यामुळे सुधारित आकृतीबंधात अथवा संवर्गात बदल होणार नाही। बघा सुधारित आकृतीबंध आहे तो मंजूर आहे, त्याच्यामध्ये हा बदल होणार नाही। मग जे काय सुधारित आकृतीबंधामध्ये आपल्याला अंदाज येईल कोणती पदे असतात ते पण आपण बघूया आणि त्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल। मग बघा, आता प्रबंधक, विधी प्रबंधक, लेखाधिकारी, लघुलेखक, उच्च श्रेणी, निम्न श्रेणी, अधीक्षक आहे, जनसंपर्क अधिकारी, शिरस्तेदार, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ अभिलेखपाल, लिपिक, टंकलेख, बेलिपिक,
वाहन चालक, पोलीस शिपाई, शिपाई रखवालदार, सफाई कामगार अशी एकूण महत्वाची बघा राज्य ग्राहक तक्रार निवारण मुंबई जी काय आहे यामध्ये अशा पदांची या ठिकाणी अस्थायी पदे आहेत. मग ही जी काय पद आहेत ही जी मुख्य पदे जी अस्थायी सोडून अशीच पदं आहेत, परंतु ह्यांना सहाय्यभूत करणारी त्यांनी अस्थायी पदे या ठिकाणी भरलेली आहेत. मग भविष्य काळामध्ये जी काय जाहिरात येईल ती याच पदांची या ठिकाणी जाहिरात येईल. आता यामध्ये पण बघा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक, बेलिपिक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक या पदांची जाहिरात सगळ्यात जास्त या ठिकाणी सगळ्यात जास्त जागांची जाहिरात या ठिकाणी पुढील काळामध्ये येण्याची शक्यता आहे. बघा आता याच्यामध्ये मुंबई त्यानंतर औरंगाबाद आणि पुढे जाऊन आपण बघितलं तर नागपूर, बघा नागपूर आणि त्यानंतर सर्व जिल्हे येतात. आता हे सर्व जिल्ह्यानुसार जर त्यांना भरती करायची जर म्हटलं तर भरपूर वॅकन्सी या ठिकाणी उपलब्ध आपल्याला होणार आहेत. आणि यावरून यांनी आता बघा तुम्ही तलाठी, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल अशा सगळ्या पदांच्या अस्थायी पदांना मान्यता दिल्यानंतर यामध्ये जे रेग्युलर कायमस्वरूपी भरती जी होते त्या भरतीचा एक आकृतीबंध या ठिकाणी मान्यता भेटून वित्त विभागाची मान्यता आल्यानंतर त्या विभागाकडून जाहीर प्रसिद्ध होत असते. मग ही प्राथमिक स्टेज या ठिकाणी सुरू झालेली आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला ही ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे. जाहिरात आल्यानंतर मी तुम्हाला त्याची आपल्याला चाहूल जरी लागली, काही माहिती हाती लागल्यानंतर ती नोटिफिकेशन आपण युट्यूबवरती या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणार आहोत. आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भविष्य काळामध्ये येणारे जे काही अपडेट आहेत ते आम्ही या प्लॅटफॉर्मवरती देत असतो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील नोटिफिकेशन आणि अपडेटमध्ये.